मी लालबागचा आहे आणि त्या लालबागमध्ये राहिलेलो आहे. त्याच्यामुळे मला हे सुखकर आल्हाददायक वाटतं आहे. पण मूळ प्रश्न आपला वाहतुकीचं झालं आहे, सर्व झालं आहे. पण महत्त्वाचा प्रश्न आहे शिक्षण. जे सरकारी शाळेचं शिक्षण आहे त्यात सुविधा होणं गरजेचं आहे. आणि महत्त्वाचं, सर्वात आणखीन महत्त्वाचं आरोग्य, की KM इस्पितळ असेल किंवा सायन्सचं इस्पितळ असेल, तिथे जो भ्रष्टाचार आहे, जी गर्दी आहे, त्याच्यावरती जरी कंट्रोल केला तर आणखीन सुखकर होईल. नंतर येतो महत्त्वाचा विषय डेव्हलपमेंट. कारण लालबागला आम्ही राहताना बघितलेलं आहे की त्यावेळेला आम्ही लहान असताना की जिलग्यांची खोली म्हणायची. जिलग्यांची खोली म्हणजे काय, की एका खोलीत 15-20 जण राहायचे आणि कामावर जायचे, त्यांची पाळी असायची. 8 तासानंतर हा झोपणार इकडे, त्याच्यानंतर अशी खोली असायची. नंतर मग त्या गिरणी बंद झाल्या, त्या जागा तशाच ओसाड वर्षानुवर्ष आहेत. तिथे काही डेव्हलपमेंट झाला, ज्यांचे खाजगी आहे त्यांची डेव्हलपमेंट झालं, तिथं ऑफिसेस बनले. पण ज्या आहेत त्या तशा वर्षानुवर्ष पडून आहेत. मराठी माणूस राहणार की जाणार, त्या मराठी माणसासाठी राहण्यासाठी पण हक्काचे घर बनले पाहिजे. 750 एरियात येत आहेत, खरंच चांगली गोष्ट आहे. अजूनही त्यातल्या काही पागडी सिस्टीमचा कालच निर्णय आला की पागडी सिस्टीमची सुविधा वगैरे सुखकर केली आहे. पण अजूनही त्यात काही आहे, बिल्डर लॉबी आहे, राजकीय दबाव आहे आणि इच्छाशक्ती. कारण इच्छाशक्ती ही पैशासाठी असते, प्रॉफिटेबल असते. ती इच्छाशक्ती कमी करायला पाहिजे. फक्त इच्छाशक्ती हा विकासासाठी पाहिजे. विकासाची गंगा सुरू आहे ती अशीच सुरू राहून दे. पुढच्या वर्षी या विकासाच्या गंगेच्या इथे रिफ्रेशच्या इथे मी येईल, नक्की बोलेन. पण ही विकासाची गंगा अशीच सुरू राहिली पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.